हॅलो हाय, कसं काय मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर सकाळ सकाळी ब्रेकफास्ट वगैरे केला, कॉफी पिलो, कारण आज मी चाललो आहे गावी. रिझन बिंग पप्पांची बुलेट बरेच दिवस झाले माझ्याकडे होती आणि आय वॉन्टेड टू गिव्ह इट बॅक. सो म्हटलं त्यांना इकडे बोलवण्यापेक्षा आपणच राईड करून जाऊ. भरपूर दिवस झाले राईड केली नाही. सो फर्स्ट स्टॉप घेतला पेट्रोल पंप. पेट्रोल वगैरे टाकून मग वाकडचा ब्रिज मला भाई पहिल्यांदा एवढा मोकळा भेटला आहे. अदरवाईज इतकी गर्दी असते की तिथेच तुमचा अर्धा पाऊण तास जातो. घाट वगैरे क्रॉस केला. ऊन एवढं होतं की आय हॅड टू टेक अ स्टॉप. म्हटलं स्टॉप वगैरे घेऊ, काहीतरी थंड पिऊ आणि मग कंटिन्यू करू. आता रोड एवढा भारी आहे, मौसम एवढा चांगला आहे आणि माझं हेल्मेट बघा. भाई वो फ्रस्ट्रेशन पिकअप. फायनली हॅशटॅग पैसे सावळी गावी पोचलो. बुलेटचा आवाज ऐकून रिदांश, मम्मी, इशू सगळे बाहेर आले. घरी पोचलं मला रिदांश म्हटला, मामा आमची विम्बल्डनची इंटरनॅशनल मॅच बघ. म्हटलं ठीक आहे. आता मम्मीला माहिती आहे माझी फेवरेट भाजी काय आहे. मम्मीने स्वयंपाक तो केला होता. तर मम्मी कांट हेल्प. रिदांशला मग स्विमिंगला जायचं होतं. मी म्हटलं ठीक आहे, नॉट फ्लेक्सिंग पण पुशेस आउट स्विमिंग पूल आहे तो. स्विमिंग पूल म्हणजे आत्ता झालं आहे ऑब्व्हियसली, पण तरी. त्यानंतर मग संध्याकाळी मला सोन्याकडे जायचं होतं. सोन्या माझा लहानपणीचा मित्र आहे, पण तिकडे जायच्या आधी म्हटलं आजीला भेटून येऊ. आजी काय म्हटलं आहे का, काय म्हणली, मुलगी पटव. आता माझ्या आजीला वाटतं आहे की माझ्या हातात आहे, पण मी जाणून काही करत नाही. आता आजीला कोणी सांगावं असो. तर फायनली सोन्याच्या घरी पोचलो. सोन्या आला. आता सोन्याचं जस्ट लग्न झाल्यामुळं भाऊ जरा कामधंद्यात जास्त अडकला आहे. माझ्यापेक्षा जास्त लाजतो आहे बघा. काय बोलायचं आता. चालते जेवण वगैरे करू, ब्लॉग इथपर्यंतच ठेवू. चला येऊ का.